मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये आम आदमी पक्षाच्या नगरसेवकाला प्रभागातील महिलांनी भर बाजारपेठेत मारहाण केल्याची घटना घडली आहे। प्रभागातील अर्धा डझन महिलांनी पालिकेबाहेर त्या नगरसेवकाला घेराव घालून बेदम मारले। दरम्यान नगरसेवकाने जीव वाचवत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि त्या महिलांविरोधात गुन्हा दाखल केला। नगरसेवकाच्या सांगण्यावरून 2 महिलांसह 4 जणांविरुद्ध मारहाणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आम आदमी पक्षातून निवडून आलेले प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक जुगल मेहरा यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील हप्ता मिळवून देण्याच्या नावाखाली प्रत्येकी 10,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप महिलांनी केला आहे। या घटनेनंतर नगरपालिकेतील भ्रष्ट नगरसेवकाची शहरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। ही घटना शनिवारी सायंकाळी घडली। नगरपालिकेचा विकास भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम संपल्यानंतर नगरसेवक जुगल मेहरा यांना महिलांनी घेराव घातला आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत मारहाण करण्यास सुरुवात केली। महिलांनी नगरसेवकाचा शर्ट पकडून त्याला ओढले, नंतर चप्पल आणि गालात चापट्या मारल्या। यावेळी उपस्थित लोकांनी हस्तक्षेप करण्याचाही प्रयत्न केला। दरम्यान नगरसेवक जुगल मेहरा यांनी लाच मागितल्याच्या आरोपाचे खंडन केले आहे। माझ्या विरुद्ध कट रचला गेला आहे। महिलांनी माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचीही धमकी दिल्याचा आरोप नगरसेवकाने केला आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।